2025च्या जिव्हाळा पुरस्काराचं वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं आणि नागपूरमधल्या या कार्यक्रमानिमित्ताने मुलाखतकार विवेक घटसासी यांच्याकडून मुख्यमंत्र्यांची सध्या मुलाखत घेण्यात येते। आपण शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करू आणि मी सरकारच्या बाहेर राहील आणि मी त्याचं कारणही सांगितलं होतं की लोकांना असं वाटेल की बाबा हा किती सत्तेचा भुकेला आहे की कालपर्यंत मुख्यमंत्री होता, आता पुन्हा सत्ता पाहिजे तर हा मंत्रिमंडळात चालला। आणि मी म्हटलं की माझ्यासारख्या व्यक्तीला अशी टीका किंवा अशा प्रकारचा भाव हा काही मला आवडणार नाही, म्हणून मला पक्षाचं काम द्या, मी बाहेरून सरकार चालवू, आपण बाहेरून त्यांना मदत करू आणि मी पक्ष वाढवतो। आणि सुरुवातीला जवळपास हे ठरलं होतं, पण नंतर पक्षामध्ये तो निर्णय बदलला आणि निर्णय बदलल्यानंतर ज्यावेळेस मला हे सांगितलं आणि आज तुम्ही मला विचाराल तर मला असं वाटतं की वरिष्ठांनी जो काही विचार केला तो बरोबर होता। मला त्यांनी सांगितलं की बघ, शेवटी अशा प्रकारचं एक नवीन सरकार चालवायचं आहे, कोएलिशनचं सरकार चालवायचं आहे, सगळ्यात मोठा पक्ष आपण, मुख्यमंत्री आपला नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये सरकार नीट चालवायचं असेल तर तुझ्यासारख्या अनुभवी माणसाला आत असलं पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मोदीजींनी मला सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी बनून सरकार चालवू नये, बाहेरून सरकार चालवलं तर ते सरकार नीट चालत नाही आणि जो आतमध्ये आहे तोच सरकार चालवू शकतो। कॅबिनेटमध्ये राहून सरकार चालवता येतं, कॅबिनेटच्या बाहेरून चालवता येत नाही। त्यामुळे आमचे सगळ्यांचं मत आहे की तू गेलं पाहिजे। तर मी त्या क्षणी हो म्हटलं, पण मनामध्ये ही भावना निश्चित होती की लोक काय म्हणतील। आपण अनेक वेळा लोकांचा विचार करतो की बाबा लोक काय म्हणतील की याला किती सत्तेचा या ठिकाणी म्हणजे सत्ता पिपासू अशा प्रकारचा हा जीव आहे की कालपर्यंत मुख्यमंत्री होता, आता लगेच पुन्हा या ठिकाणी उपमुख्यमंत्री होतोय। पण पक्षाने सांगितलं आणि मी ती जबाबदारी स्वीकारली आणि 2 दिवसामध्ये देशभरातल्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी ज्या प्रकारे मला संदेश केले, फोन केले, माझ्याशी बोलले, मी आज हे सांगू शकतो की मुख्यमंत्री झालो असतो तर जेवढा मान सन्मान मिळाला नसता त्यापेक्षा जास्त मान सन्मान उपमुख्यमंत्री झाले होते। आदर्श व्यक्तिमत्वाचा परिणाम, प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वावर होतो, पण प्रत्येक वेळी होतो की नाही अशी शंका येते। इतका त्याग केलेला माणूस 24 तास आपल्याबरोबर असूनही एकनाथराव शिंदेना हा बदल स्वीकारताना फार त्रास झाला असेल असं मला वाटतं। तर ती यात्रा नेमकी कशी होती? नाही, मला असं वाटतं हा हे खरं आहे की साधारणपणे शिंदे साहेबांना त्या ठिकाणी ते मुख्यमंत्री होतील असं वाटत होतं आणि ते साहजिक होतं, कारण ते मुख्यमंत्री होते, आमचं कोएलिशनचं सरकार होतं आणि मला देखील अशी कुठली कल्पना नव्हती की मी मुख्यमंत्री होईल वगैरे। परंतु जनतेने मॅन्डेटच असा दिला की 132 जागा भाजपच्या आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री न करणं हे जनतेलाही आणि पक्षातल्या कार्यकर्त्यांनाही त्या ठिकाणी मला असं वाटतं आवडलं नसतं। आणि म्हणून आमच्या जे काही वरिष्ठ नेतृत्व आहे त्यांनी शिंदे साहेबांची चर्चा केली आणि ठीक आहे, बरेच दिवस काय काय माध्यमात चाललं, पण मी तुम्हाला सांगतो की शिंदे साहेबांनी एका मिनिटात सांगितलं की मला हे समजतं आहे की भारतीय जनता पक्षच मोठा पक्ष आहे आणि त्याचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे, त्याच्यामुळे माझी काही हरकत नाही आहे। त्यामुळे त्या संदर्भात माध्यमांमध्ये काय झालं की आम्ही असं ठरवलं सगळ्या चर्चा करून सरकार तयार करू आणि त्यामुळे त्याला थोडा कालावधी लागला। त्या कालावधीमध्ये कधी शिंदे साहेब नाराज, कधी अजितदादा नाराज, कधी कोणी नाराज। आता माध्यमांनाही दोष देता येत नाही, त्यांना 24 तास चालवायचं आहे, त्याच्यामुळे बातमी मिळाली तर ठीक, नाही मिळाली तर बनवावी पण लागते। त्याच्यामुळे त्यांनी आपल्या जे काही कधी कधी आम्ही लोक बातम्या तयार करतो तर त्याच्यामुळे ते आपल्या बातम्या तयार झाल्या, पण मला असं वाटत नाही की फार काही म्हणजे त्याच्यामध्ये अटी शर्ती टाकल्या, आडेबडे घेतले। शिंदे साहेबांनी ते तात्काळ स्वीकारलं। पण दिसताना परसेप्शन असं झालं की उद्या सांगेन, उद्या सकाळी सांगेन, उद्या दुपारी सांगेन आणि अजितदादांवर मात्र तुमचा प्रभाव खूप होता। ते म्हणाले की ह्यांचं काय असो ते असो, मी मात्र शपथ घेणार आहे। शिंदे साहेबांसमोरही प्रश्न तोच होता की मुख्यमंत्री होतो, उपमुख्यमंत्री व्हावं की नाही,
असा प्रश्न त्यांच्यासमोर होता, पण मी त्यांना माझा अनुभव सांगितला. सांगितलं की तुम्हाला एक पक्ष चालवायचा असेल आणि तुमचा पक्ष असा आहे, माझ्या पक्षामध्ये तर अनेक नेते आहेत, एक मोठं संघटन आहे, दिल्लीला आमचे सगळे नेते मंडळी आहेत, राष्ट्रीय नेते आहेत, पण तुमचा पक्ष हा तुमच्या एका खांबावर उभा असलेला पक्ष आहे. नवीन तुलनेनं, कारण विभाजन झाल्यानंतर तुलनेनं चांगलं यश मिळालेला तुमचा पक्ष आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बाहेर राहून हे चालवणं कठीण जाईल, त्यामुळे तुम्ही सरकारमध्ये आलं पाहिजे. ते त्यांनी मान्य केलं. आता काय असतं बघा, जसं तुम्ही म्हणाल ना माझ्या चेहऱ्यावर हास्य नेहमीच असतं, ते फार क्वचित असं असतं, तसं त्यांच्या चेहऱ्यावर फार कधी हास्य नसतं, तुम्ही जर बघितलं असेल. पण ते मुख्यमंत्री होते तेव्हाही तसाच चेहरा होता, तर कोणी इंटरप्रिटेशन केलं नाही. आणि उपमुख्यमंत्री झाल्यावर तसा चेहरा पाहिल्यावर बघा हसतच नाहीत, हे नाराजच आहेत, असं इंटरप्रिटेशन झालं. त्यामुळे हे जे काही व्यक्तिमत्वाचं इंटरप्रिटेशन होतं, हे तो काळ, ती परिस्थिती अनुसार होतं, तसं ते झालं. पण म्हणजे ह्यात असं मत करून घेणाऱ्यांचा फार दोष नाही. हा फूल तुम्ही भेजा है खत में, फूल नहीं मेरा दिल है, हे गाणं आठवलं जेव्हा नागपूरच्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी तुम्हाला गुलदस्ता दिला ते. तर त्याच्यामध्ये दिल होतं की विल होतं काय? खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं असेल तर एक राजकीय संस्कृती नेहमी राहिली आहे. म्हणजे दक्षिणेच्या राज्यांमध्ये आपण जर गेलो तर तिथे खून के प्यासे आहेत. तिथे दोन पक्षाचे नेते एकमेकाशी बोलू शकत नाहीत. ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये कधीच नव्हती. दुर्दैवाने 2019 ते 2024च्या कालावधीमध्ये काही प्रमाणात अगदी खून के प्यासे नाही तरी बऱ्यापैकी थोडी परिस्थिती ही त्या ठिकाणी निर्माण झाली. पण मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच माझ्या भाषणामध्ये ही घोषणा केली की महाराष्ट्राची राजकीय संस्कृती परत आणायची आहे. त्यामुळे मला बदल घडवणारं राजकारण करायचं, बदल्याचं राजकारण करायचं नाही. आणि मला असं वाटतं की त्याला प्रतिसाद सगळ्याच नेत्यांनी दिला आणि नेत्यांना देखील वाटलं की कुठेतरी आता ही जी काही भिंत आहे ही आपण तोडली पाहिजे. त्यामुळे पुन्हा एकदा चांगली गोष्ट आहे की महाराष्ट्रात सगळ्या पक्षाचे नेते एकमेकाला भेटतायत, एकमेकाशी बोलतायत. जाहीरपणे भेटायला कुणाला लाज वाटत नाही किंवा जाहीरपणे भेटण्याकरता काही त्याच्यामध्ये आडेवाडे पण घेते, चांगली गोष्ट आहे. पण असं एकमेकाला समजून घेता 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 पवार साहेब एकदम संघाची स्तुतीच करायला लागले, तेव्हा लोकांना असं वाटायला लागलं की हे हृदय परिवर्तन आहे की एका नव्या तडजोडीच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली. खरं असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी एक फेक नरेटिव्ह तयार करण्यामध्ये महाविकास आघाडीला यश आलं महाराष्ट्रामध्ये, आणि ते यश आल्यानंतर महाविकास आघाडीला एक ओव्हर कॉन्फिडन्स देखील आला की आपण अशा प्रकारचा फेक नरेटिव्ह लोकांमध्ये रुजवून सत्तेवर येऊ शकतो. आणि आमच्याकरता देखील तो एक धक्का होता. आम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किमान महाराष्ट्रामध्ये तरी माझ्यासहित सगळे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होतो. आम्हाला असं वाटत होतं की आपण जिंकतोच आहे. त्यामुळे हे जे सांगतायत संविधान बदलणार आणि हे होणार, याचा काही लोकांवर असर होणार नाही. किंवा जे काही वोट जिहाद त्यांनी सुरू केला होता तर याचा काही फार असर होणार नाही. पण दुर्दैवाने ज्यावेळेस त्याचा असर झालेला बघितला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुका जवळ होत्या आणि त्यावेळी विचार परिवाराला देखील आम्ही ही विनंती केली की राजकारणामध्ये तुम्ही काम करत नाही किंवा राजकारण हा काही तुमचा प्रांतही नाही, पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की अराजकतावादी ताकदी ज्या आहेत, ज्या शक्ती आहेत, या शक्तींच्या विरुद्ध राष्ट्रीय विचारांच्या शक्तींनी उतरण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की राष्ट्रीय विचाराच्या ज्या शक्ती आहेत की ज्यांचा मूळ विचार परिवार हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, अशा विविध क्षेत्रातल्या लोकांनी केवळ अराजकतेच्या विरुद्ध लढायचं आहे म्हणून
या निवडणुकीमध्ये आपापली भूमिका आपापल्या क्षेत्रात अतिशय उत्तमपणे निभावली आणि त्यामुळे जो फेक नरेटिव्हचा बागुलबुवा किंवा काय म्हणतात त्याला एक मोठा फुगा हा तयार झाला होता, त्याला 1 मिनिटात टाचणी लागली आणि लोकसभेपेक्षा विधानसभेचे निकाल हे पूर्णपणे वेगळे लागले. किंबहुना विधानसभेत महाविकास आघाडी धून निघाली. शरद पवार साहेब अतिशय चाणाक्ष आहे. त्यांनी निश्चितपणे याचा अभ्यास केला असेल की एवढं मोठं आम्ही तयार केलेलं वायुमंडल हे 1 मिनिटात पंक्चर झालं तर ही करणारी शक्ती कोण. आणि मग त्यांच्या हे लक्षात आलं की ही शक्ती जी आहे ही नियमित राजकारण करणारी शक्ती नाही आहे, ही राष्ट्रकारण करणारी शक्ती आहे. आणि म्हणून त्यांनी त्या शेवटी प्रतिस्पर्ध्याचंही कधीतरी कौतुक करावं लागतं, त्या हिशोबाने त्यांनी ते कौतुक केलं असावं असं माझं मत आहे. नाही, असं आपण मत करून घ्यायला हरकत नाही, पण त्यामुळं नजदीक या बढेगी तो नाही ना. सगळ्यांना जी भीती आहे की एकनाथ महाराजांना शोभून दिसलं, अर्घ्य देताना इंगळी ओंजळीत आली आणि तिने डंख मारला आणि ती परत पाण्यात पडली, तर परत ते वाचवायला लागले. एकाने विचारलं की जी तुम्हाला डसते आहे तिला का वाचवताय. एकनाथ महाराज म्हणाले की इंगळीचा स्वभाव डंख मारणं आहे, माझा स्वभाव तिला वाचवणं आहे. हे संताला शोभून दिसतं, राजकारण्यांना शोभून दिसत नाही. इतकंच या निमित्तानं. नाही, म्हणूनच मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही जर 2019 नंतर माझं वक्तव्य बघितलं असेल तर ते थोडं गार्डेड असतं. याचं कारण 2019 नंतर 2024 पर्यंत ज्या घडामोडी घडल्या त्यातनं मला एक गोष्ट लक्षात आली, नेव्हर से नेव्हर. म्हणजे कुठलीही गोष्ट होणार नाही असं समजून कधी चालायचंच नाही. काही होऊ शकतं, म्हणजे झालं पाहिजे असं नाहीये, पण काही होऊ शकतं. उद्धव ठाकरे तिकडे जातात, अजित पवार इकडे येतात, काय राजकारण काही होऊ शकतं. असं व्हावं असं बिलकुल नाही किंवा ते होणंही काही फार चांगलं आहे या मताचा मी नाही. पण आता शेवटी राजकारणामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे की खूप ठामपणे असं होणारच नाही असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठे नेऊन बसवेल याचा काही भरोसा नसतो. खरंच काय होईल हे सांगता येत नाही आणि होणारच नाही असं म्हणता येत नाही. अगदी सकाळचा शपथविधी सुद्धा होणारच नाही असं कुठे म्हणता आलं. या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी म्हणून यावेळेस मी सांगितलं होतं काय झालं तरी शपथविधी संध्याकाळी करायचं, आपल्याला धुनच टाकायचं सकाळ. सकाळ धार्जिणा नाहीये असं त्याचा अर्थ झाला. या सगळ्या गोष्टी आहेत. ताणतणावाचं नियोजन, टीका आलोचना, कोणत्याही पातळीवरची सगळं सहन करणं. यात देवाभाऊ आपला एक स्वभाव खूप लक्षात येतो. जाणकारांच्या येतोच पण सामान्य माणसांच्याही येतो. कितीही व्यस्ततेमध्ये आपण असलात तरी आपला अलर्ट, दक्षतेचा जो एक भाग आहे तो कधी सुटतोय असं लक्षात येत नाही. म्हणजे अगदी 2 दिवसापूर्वीचं उदाहरण, स्वामी गोविंददेव गिरींच्या कार्यक्रमामध्ये देवाभाऊंना जिरेटोप दिला गेला आणि सगळ्यांनी म्हटलं की तो तुम्ही डोक्यावर ठेवा. पण एक क्षण असा होता की ते टीव्हीवर बघणाऱ्या माझ्यासारख्याच्या छातीत धस्स झालं की आता हा टोप खरंच जर त्या लोकांनी आग्रहाने, मोदी टोपी नको म्हणू शकतात ती वेगळी गोष्ट आहे, पण जिरे टोप डोक्यावर घातलास तर काय होईल. पण त्या क्षणी देवाभाऊंनी सांगितलं की नाही, मी या टोपाला फक्त नमस्कार करू शकतो, हा डोक्यावर घालायचा अधिकार फक्त शिवाजी. ही जी दक्षता आहे, हा जो एक नेमकेपणा आहे, खरं म्हणजे अशा प्रश्नोत्तराच्या पारिवारिक असल्यामुळं वैयक्तिक अनुभव सांगतो मी. पहिल्यांदा आपण जेव्हा मुख्यमंत्री झालात तेव्हा आपलं एक शाही स्वागत नागपुरात झालं. हा वेळ झाल्याचा निषेध. तर मला आठवतंय ज्या दिवशी देवाभाऊंचं नागपूरमध्ये स्वागत झालं, विमानतळावरून एका मोठ्या रथावर बसून देवाभाऊ येत होते आणि
पूजनीय डॉक्टर हेडगेवार चौकातल्या आयलंडमध्ये मी आणि माझे 2-3 मित्र उभे होतो. मी सांगतो यातला फर्स्ट पर्सन सिंग्युलर विसरून जा, इव्हेंट म्हणून याच्याकडे बघा, की देवाभाऊ सगळ्यांना असं हात करत होते आणि त्या आयलंडमध्ये मी होतो. मी हात केला, त्यांनी हात केला, पण त्याने हात केल्यावर लक्षात आलं की ह्या गर्दीत हा कोणीतरी वेगळा आहे. त्याने असं केलं आणि मला अशी खूण केली फोन करतो. म्हणजे आपण मुख्यमंत्री झाल्यावर एवढं शाही स्वागत होत असताना कुणाला काय कोणती खूण करायची आहे हे ज्याला कळतं ना तो यशस्वी मुख्यमंत्री होतो. ही दक्षता कशी काय जमते? मी असं म्हणेल की खरं म्हणजे तुम्ही जिरेटोपाचा उल्लेख केला तरी दक्षता आणि हा संस्कार आहे. कारण जिरेटोप घालण्याचा अधिकार हा केवळ आणि केवळ महाराजांना आहे आणि महाराजांच्या वतीनं आपण तो स्वीकारू शकतो, पण तो आपण घालू शकत नाही. आणि स्वीकारत असताना आपल्याकडे ही भावना असली पाहिजे की राजकारणात काम करत असताना राज्य कारभार ज्या प्रकारे महाराजांनी चालवला त्या प्रकारे चालवण्याची हिंमत असेल तर तो जिरेटोप आपण स्वीकारला पाहिजे, नाहीतर तो स्वीकारू नये. म्हणूनच मी तो स्वीकारला, तो माझ्या डोक्याला लावला, मी त्याला एक प्रकारे त्याचं दर्शन घेतलं, वंदन केलं आणि मनातल्या मनात म्हटलं की या जिरेटोपाचा ज्यांचा अधिकार आहे किमान त्यांच्या एक दशांश तरी माझ्या हातून काहीतरी व्हावं असा आशीर्वाद बडी मला बडी हे जे आहे की त्या क्षणी तसं वाटणं, तसं करणं, तसं सुचणं. तर हा इव्हेंट घडल्यानंतर मला माझ्या मुंबईच्या इलेक्ट्रॉनिक मीडियातल्या एका पत्रकार मित्रांनी विचारलं, अरे म्हणे यांना बरोबर कळतं की काय मेसेज द्यायचा आहे. एरवी तो टोप घेतला असता तर लोकांनी नावच ठेवलं असतं. हे खरंच मनापासून असतं की दाखवायसाठी? मी म्हटलं म्हणजे काय? ते म्हणे मुख्यमंत्री झाले तर शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा काय केलं तर गोमातेचं पूजन केलं. आत्ताही संतांच्या तिकडे सत्कार झाला त्यावेळेलाही गोमातेचं पूजन केलं. तर त्यांनी मला विचारलं की हे दाखवायसाठी असतं की आत काही आहे? मग मी त्याला एक छोटा प्रसंग सांगितला. एक 5 वर्षाचा मुलगा आहे, तो दुपारी 4 वाजता नागपूरच्या बसमध्ये बसतो, 8 वाजता मूल नावाच्या खेड्यावर पोचतो. त्या मुलाचं नाव आहे देवेंद्र. आणि मूलला आपल्या गावाला गेल्यानंतर हा 5 वर्षाचा मुलगा पहिल्यांदा काय करत असेल म्हटलं तुम्हाला माहिती नाही आहे, तुम्ही समजून घ्यायच्या मनस्थितीत नाही आहे. ढोंग लोकांच्या लक्षात येतं आणि प्रामाणिक प्रतिक्रियाही लोकांच्या लक्षात येते. हा 5 वर्षाचा देवेंद्र घरी गेल्यानंतर पहिल्यांदा गोठ्यात जात असे आणि गाय वासरांच्या अंगावरून हात फिरवत असे. आणि एवढंच नाही, परत नागपूरला येत असताना त्या सगळ्यांचा निरोप घेताना त्या छोट्या देवेंद्रच्या डोळ्यात पाणी येत असे. मी म्हटलं ही घटना तुम्हाला माहिती नसल्यामुळे तुम्हाला हे ढोंग वाटतं. मला असं वाटतं की हा त्या माणसाचा स्वभाव आहे की गोभक्ती, गोपूजन, गो गंगा गीता ह्याच्याविषयी निष्ठा हे तर देवेंद्रजींचं खासियत आहे. हा सगळा राजकीय पटलाचा त्याच्यातल्या बऱ्या वाईट समजुतीचा विषय झाला. एक मधल्या काळामध्ये अमृता वहिनींनी एक गौप्यस्फोट केला, त्याला गौप्यस्फोटच म्हणू आपण, की मधल्या काळामध्ये वेषांतर करून देवाभाऊ कोणाला तरी भेटायला जात असत. मी म्हटलं जसं गोभक्ती ही लहानपणापासून आहे तसं वेषांतर सुद्धा आहे का? आणि मग मला एक किस्सा आठवला. हे 8वी 9वी 10वीतली सगळी मुलं फडणवीसांची पुण्याला अभ्यासाला जेव्हा जात तेव्हा रात्री अभ्यास झाल्यावर फिरायला बाहेर पडत. तेव्हा एकदा अशी शर्यत लागली की काकू त्यावेळेला घरामध्ये संक्रांतीचे हलव्याचे दागिने वगैरे काही अशा वस्तू करायच्या, तर रंगीबेरंगी माळा खूप होत्या. तर तिकडे असं एक चॅलेंज आलं की ह्या सगळ्या माळा गळ्यात घालून डोक्याला बांधून कोण जाईल का, आणि पुण्यात फिरून यायचं आणि काय चहा कॉफी आईस्क्रीम कुठं आहे ते करून घ्यायचं. देवाभाऊ त्यावेळेला पांढरा शुभ्र झब्बा, रंगीबेरंगी माळा, डोक्यावरती ते आणि प्रिन्स रिपू दमन असं म्हणून ते बाहेर गेले. याचा अर्थ वेषांतर हा पण एक स्वभाव आहे का? तुम्ही खूप आतल्या गोष्टी आणलेल्या आहेत.
इथपर्यंतच लिमिटमध्ये ठेवा. याच्या पुढच्या सांगू नका. नाही, पण खरोखर अनेकदा असा अनुभव येतो की ही सहजता आहे. पद विसरणं आणि सहज होणं. पुन्हा एक वैयक्तिक अनुभव. प्रदेशाध्यक्ष होते देवाभाऊ आणि प्रदेशाची एक मीटिंग सोलापूरला होती आणि त्या बैठकीमध्ये एक लोकप्रतिनिधी, स्थानिक काही 2-4 पार्षद हे नाही पोचले. भाजप पक्ष म्हणून त्यात माझा रोल, माझी भूमिका शून्य. म्हणजे मी 10 रुपयाचा सदस्य नाही. आता सदस्य नोंदणीत कोणी आलं माझ्याकडे तर विचार करेन मी, पण माझा काहीच भूमिका नाही. मी संघाचा स्वयंसेवक, वनवासी कल्याण आश्रमाचं काम, तरुण भारतचा संपादक. प्रदेशाध्यक्ष आहेत देवाभाऊ आणि एकदम त्यांचा निरोप आला की मी तुझ्याकडे चहाला येतो. मला आनंद झाला. मी म्हटलं या. आणि आल्यानंतर ते म्हणाले की प्रदेशाध्यक्ष शहरात असताना अ ब क हे बैठकीत येत नाही, याच्यावर मी काय करावं असं तुला वाटतं? एक प्रदेशाध्यक्ष एका नॉन प्लस किरकोळ माणसाच्या घरी स्वतःहून जातो, ही मोठी कठीण गोष्ट आहे असं मला वाटतं. इतकी सहजता त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे आणि ह्यात दाखवणं मुद्दाम, त्यावेळेस काय पत्रकारांना घेऊन ते माझ्याकडे थोडेच आले होते, पण इतक्या सहजतेने संवाद करणं, ह्यामुळं दिवसेंदिवस देवाभाऊंचं व्यक्तित्व आणि खरोखर सुरुवातीला जसं सांगितलं की देशभर त्यांच्याविषयी माध्यमामध्ये, क्वचितच माध्यमामध्ये एखाद्याबद्दल इतकं सातत्याने चांगलं बोललं जातं, विशेषतः इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये. पण देवाभाऊंच्या बद्दलचा अतिशय पॉझिटिव्ह असा अप्रोच आहे. प्रदीप सिंहासारखा एक सिनियर आपका अखबार नावाचं यूट्यूब चालवणारा देवाभाऊंच्या विषयी इतकं गौरवाने बोलतो, असं वाटतं की देवाभाऊंचं PROशिप त्यांच्याकडे दिली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.